नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पर्यावरण व वने आणि उत्पादने. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तो आपला भारतातील वन संवर्धन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर भारतातील वन संवर्धन कायदा जो लागू झाला तो 1980 मध्ये लागू झाला. जे आपला राईट आन्सर होईल ती बी होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे ते गडचिरोलीमध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे तो मित्रांनो, पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? पर्यावरण दिन जो साजरा केला जातो ते 5 जून रोजी साजरा केला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, ग्रीन गोल्ड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ग्रीन गोल्ड म्हणून ओळखले जाते ते जाते बांबूला ओळखले जाते. जे आपला राईट आन्सर होईल ती बी होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जो लागू झाला तो 1972 रोजी लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो, जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधता म्हणजे ते असते ती जीवांची विविधता असते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड शोधून घेणारे प्रमुख घटक कोणते? तर कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारे ते प्रमुख घटक जे आहे ते वृक्ष आहे. जे आपला राईट आन्सर होईल ती सी होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मित्रांनो, भारतातील राष्ट्रीय वन धोरण प्रथम कधी जाहीर झाले? तर भारतातील राष्ट्रीय वन धोरण जे प्रथम जाहीर झाले ते 1952 रोजी झाले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, चिपको आंदोलन कोणाशी संबंधित आहे? चिपको आंदोलन जे संबंधित आहे मित्रांनो ते वन संवर्धनासाठी संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तो, महाराष्ट्रातील कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ते महाराष्ट्रातील कर्नाळा अभयारण्य जे आहे ते पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो, पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर पर्यावरण संरक्षण कायदा जो लागू झाला तो 1986 रोजी लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे तो मित्रांनो, वृक्षारोपणामुळे कोणता वायू कमी होतो? तर वृक्षारोपणामुळे जो वायू कमी होतो तो कार्बन डायऑक्साईड कमी होतो. जे आपला राईट आन्सर होईल ती बी होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, भारतात किती टक्के वनक्षेत्र असावे असे राष्ट्रीय वन धोरण सांगते? तर भारतात किती टक्के वनक्षेत्र असावे ते असे जे राष्ट्रीय वन धोरण सांगते ते सांगते 33%. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अभयारण्य जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, जंगलातील अन्न साखळीची सुरुवात कोणापासून होते? तर जंगलातील अन्न साखळीची सुरुवात जी होती ती वनस्पतीपासून सुरुवात होते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? जे जागतिक वन दिन जे साजरा केला तो 21 मार्च रोजी साजरा केला जातो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो, रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? रेड डेटा बुक जे संबंधित आहे ती दुर्मिळ प्रजातीशी संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, वनतोडीचा परिणाम काय होतो? तो वनतोडीचा परिणाम जो होतो जैवविविधता कमी होते. तर आपला राईट आन्सर होईल जे होईल ते बी होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ओझोन थर कोणत्या किरणापासून संरक्षण करतो? तो ओझोन थर जो किरणापासून संरक्षण करतो तो UV किरणापासून जे संरक्षण करतो आपलं, तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे मॅग्रोव्ह वन कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे मॅग्रोव्ह वन जे आहे मित्रांनो, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर मॅग्रोव्ह वन जे आहे ते सुंदरबन आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, सामाजिक वनीकरण कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला? जो सामाजिक वनीकरण कार्यक्रम स्टार्ट झाला तो झाला 1976 पासून झाला. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? पृथ्वी दिन जो साजरा केला जातो ते 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो पृथ्वी दिन म्हणून. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो,
चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन आहे तो वनजीव सप्ताह कधी साजरा केला जातो? तो वनजीव सप्ताह साजरा केला जातो तो 1 ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान साजरा केला जातो. तर जे आपला राईट आन्सर होईल ते ए होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन आहे तो बांबू कोणत्या गटात मोडतो? तर बांबू जो गटात मोडतो तो गवत या गटात मोडतो. जे आपला राईट आन्सर आहे ते सी होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन आहे तो हिरवे फुफ्फुस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर हिरवे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते ते वन्नीला ओळखले जाते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. 29वा क्वेश्चन आहे तो पर्यावरणाचा अभ्यास करणारा शास्त्राला काय म्हणतात? तर पर्यावरणाचा अभ्यास करणारा शास्त्राला जे म्हणतात ते इकोलॉजी म्हणतात. तर आपला राईट आन्सर ते येईल ते बी होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन आहे तो वाघ हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर वाघ हा जो प्रकारचा प्राणी आहे तो मांसाहारी प्रकारचा प्राणी आहे. सी आपलं जे आहे राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन आहे तो पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन आहे तो भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो वाघ आहे. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन जैवमंडळ राखीव क्षेत्राचे उदाहरण कोणते? तर जैवमंडळ राखीव क्षेत्राचे उदाहरण जे आहे ते निलगिरी आहे. तर आपलं राईट आन्सर होईल जे होईल ते ए होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन जंगलातील सर्वोच्च भक्षक कोण आहे? तर जंगलातील सर्वोच्च भक्षक जे आहे ते वाघ आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मृदा धूप रोखण्यासाठी काय उपयुक्त आहे? तर मृदा धूप रोखण्यासाठी जे उपयुक्त आहे ते वृक्षारोपण उपयुक्त आहे. जे आपला राईट आन्सर होईल ते ए होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो हरितगृह परिणामासाठी प्रमुख वायू कोणता आहे? तर हरितगृह परिणामासाठी जो प्रमुख वायू जे तो आहे कार्बन डायऑक्साईड. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो वन संवर्धनासाठी प्रसिद्ध आंदोलन कोणते? तर वन संवर्धनासाठी प्रसिद्ध आंदोलन जे आहे ते चिपको आंदोलन आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष जो आहे तो आहे वड मित्रांनो. तर आपला राईट आन्सर जे आहे ते सी होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो जंगलाचे मुख्य कार्य काय आहे? तर जंगलाचे मुख्य कार्य जे आहे ते पर्यावरण संतुलन राखणे आहे. जे आपला राईट आन्सर होईल ते बी होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो जैवविविधता कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर जैवविविधता कायदा जो लागू झाला तो 2002 मध्ये लागू झाला. जे आपला राईट आन्सर होईल ती सी होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो मित्रांनो हवा प्रदूषणाचे प्रमुख कारण कोणते? तर हवा प्रदूषणाचे जे प्रमुख कारण आहे ते आहे औद्योगिकरण. तर आपलं जे राईट आन्सर येईल ते मित्रांनो बी येईल. आणि हा क्वेश्चन बहुत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. तर ह्या क्वेश्चनला ध्यानात ठेवा. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो जलसंधारणासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? जलसंधारणासाठी जो घटक महत्त्वाचा आहे तो वनी घटक महत्त्वाचा आहे. बी जे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? पर्यावरण संरक्षण अधिनियम जो लागू झाला ते 1986 रोजी लागू झाला होता. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन तो महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातले पक्षी अभयारण्य जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. कर्नाळा पक्षी अभयारण्य. जे आपला राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जे लागू झाला ते 1972 रोजी लागू झाला. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो मित्रांनो जंगलातील उत्पादन कोण आहेत? तर जंगलातील उत्पादन जे आहे मित्रांनो हिरव्या वनस्पती जे आहे ते जंगलातील उत्पादन आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 50वा येतो मित्रांनो
पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक कार्बन सिंक कोणता आहे? तर पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक कार्बन सिंक जो आहे तो आहे वने. तर जे आपला राईट आन्सर होईल ते सी होईल. तर मित्रांनो इथे आपले पर्यावरण आणि वन यांचे क्वेश्चन संपतात. याच्यानंतर आपण बघूया प्रमुख उत्पादने. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, रत्नागिरी जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर रत्नागिरी जिल्हा जो आहे तो प्रसिद्ध हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, नागपूर शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर नागपूर शहर जे फळासाठी प्रसिद्ध आहे ते संत्री फळासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, नाशिक जिल्हा कोणत्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे? तर नाशिक जिल्हा जो आहे तो द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, महाराष्ट्राचे साखर उद्योग सर्वाधिक कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्राचे साखर उद्योग जो आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जे सर्वाधिक आहे. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, कोल्हापुरी चप्पल कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? कोल्हापूर चप्पल जे आहे ते कोल्हापूरशी संबंधित. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, सोलापुरी चादर कोणत्या शहराची प्रसिद्ध उत्पादने आहे? तर सोलापुरी चादर जी आहे ते सोलापूरची प्रसिद्ध उत्पादने आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. सातवा क्वेश्चन येतो, पैठणी साडी कोणत्या ठिकाणची प्रसिद्ध आहे? तर पैठणी साडी जी आहे ती पैठणची प्रसिद्ध साडी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, विदर्भात मुख्यतः कोणते पिके घेतली जातात? तर विदर्भात मुख्यतः ते पिके घेतल्या जातात कापूसाची पिके घेतल्या जातात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो, वरोरा चंद्रपूर येथे कोणता प्रकल्प प्रसिद्ध आहे? तर वरोरा चंद्रपूर येथे प्रकल्प प्रसिद्ध आहे तो आनंदवन प्रकल्प प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, महाराष्ट्राचे सर्वाधिक केळी उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर महाराष्ट्राचे सर्वाधिक केळी उत्पादन जे आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो, चिकोत्पन्नासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? चिकोत्पन्नासाठी प्रसिद्ध जिल्हा जो आहे तो पालघर जिल्हा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा जो आहे तो मुंबई पुणे औद्योगिक पट्टा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध शहर कोणते? तर वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध शहर जे आहे ते नाशिक शहर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो, भंडारा जिल्हा कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर भंडारा जिल्हा जो आहे तो भातासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, कोकणातील प्रमुख फळ कोणते? तर कोकणातील प्रमुख फळ जे आहे ते आंबा फळ आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा जो आहे तो गडचिरोली जिल्हा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, साखर कारखान्याची संख्या जास्त असलेला जिल्हा कोणता? तर साखर कारखान्याची संख्या जास्त असलेला जिल्हा जो आहे तो अहमदनगर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा आहे तो मित्रांनो, संत्रा संशोधन केंद्र कुठे आहे? तर संत्रा संशोधन केंद्र जे आहे ते नागपूरमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख मत्स्य व्यवसाय कोणत्या किनारपट्टीवर आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख मत्स्य व्यवसाय जे आहे ते कोकण किनारपट्टीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, जळगाव जिल्हा कोणत्या उत्पन्नात आघाडीवर आहे? तो जळगाव जिल्हा जो आहे ते केळी उत्पादनात आघाडीवर आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या विभागात होते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन जे आहे ते विदर्भामध्ये होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, पैठणी साडी उत्पन्नासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर पैठणी साडी उत्पन्नासाठी प्रसिद्ध जिल्हा जो आहे तो औरंगाबाद आहे. आता त्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. 23वा क्वेश्चन येतो, कोल्हापूर कोणत्या खाद्य उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे? तर कोल्हापूर जे खाद्यासाठी प्रसिद्ध आहे ते गुळासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचे सर्वाधिक द्राक्ष उत्पादन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्राचे सर्वाधिक द्राक्ष उत्पादन जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, चंद्रपूर जिल्हा कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर चंद्रपूर जिल्हा जो आहे तो कोळशासाठी प्रसिद्ध आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. 26वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रमुख दुग्ध व्यवसाय कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्राचे दुग्ध व्यवसाय जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. 28वा क्वेश्चन येतो, सोलापूर जिल्हा कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर सोलापूर जिल्हा जो आहे तो वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, नागपूर जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन कोणते? तर नागपूर जिल्ह्याचे प्रमुख उत्पादन जे आहे ते संत्रे आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, आपल्या इथं उत्पादनाचे क्वेश्चन जे होते ते समाप्त होतात. आपण या व्हिडिओमध्ये बघितलंय पर्यावरण व वने आणि उत्पादने. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.